नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्याला वर्षभर टिकवून राहण्यासाठी कोथिंबीर आणि मेथी कशी वाळवून ठेवायची हे अगदी सोप्या पद्धतीने बघायचं आहे. पूर्वीच्या काळी असा सर्व भाजीपाला 12ही महिने मिळत नसे. आता आपल्याला 12ही महिने मिळतो, त्यामुळे आपण असे पदार्थ वाळवून ठेवत नाही. परंतु पूर्वीच्या काळी वांगीसुद्धा वाळवून ठेवायचे. ही घरच्या शेतातून आणलेली ताजी कोथिंबीर आहे. ही मी चांगली धुतली आणि चोखू घातली. सुकल्यानंतर आपण याला चांगली तोडून घेऊ, निवडून घेऊ आणि एका पेपरवर किंवा कापडावर वाळत घालू. ही सावलीतच वाळू घालायची आणि चांगली सुकल्यानंतर आपण एकदा कडकडीत उन्हात ठेवायची. अशाप्रमाणे आपली ही कोथिंबीर सुकवून तयार होईल. तुम्ही तशीच ठेवू शकता किंवा मिक्सरला फिरवून बारीक पावडर केली तरी चालेल. याची छान फुलाची कोथिंबीर आहे, गावरान, त्यामुळे याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो. तोडून वाळत घातलेली आहे. ही सावलीत वाळू घातल्यामुळे याचा हिरवाच रंग राहतो, ती काळपट पडत नाही. आता तर बाजारात कांद्याची, आले लसूणची आणि टोमॅटोची सुद्धा पावडर मिळते. ह्यासुद्धा आपण घरच्या घरीच बनवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे बनवायची. याप्रमाणेच पुदिन्याची पाने सुकवून त्याची पावडर केली जाते. ह्या सर्व पावडरी घरीच बनवल्यामुळे आपल्याला बाजारातून विकत आणायची गरज राहत नाही. आता आपल्याला कसुरी मेथी जशी आपण बाजारातून आणतो, आपण जर घरच्या घरी वाळवून ठेवली तर आपल्याला विकत आणायची गरज नाही. ही आपली कोथिंबीर वाळवून तयार झालेली आहे. आता आपण मेथीची भाजीसुद्धा ह्याच प्रकारे वाळवून घेऊ. तशीच मी ताजी मेथीची भाजी आणलेली आहे. खूप छान झालेली आहे. शेंगासुद्धा आलेल्या आहेत आणि त्याला फ्लावर बघा कशी पांढरी शुभ्र आहे. अशी मेथी वापरली म्हणजे आपल्या मेथीला खूप चांगली चव राहते. ही वाळवून ठेवली तरीसुद्धा याची चव बदलत नाही. अशीच मेथी घ्यायची आपल्याला वाळवून ठेवायची असेल तर. याचा चांगला अर्क उतरलेला असतो. आता ही छान स्वच्छ धुवायची आणि नंतर निवडून अशीच कोथिंबीरप्रमाणे आपल्याला पेपरवर किंवा कापडावर सुकवायची. ही सुद्धा सावलीतच सुकवायची आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या कडकडीत उन्हात ठेवायची. आता ही आपली उन्हात सुद्धा वाळून झाली 2 दिवस. आता ही अशी मेथी आपली तयार झालेली आहे ठेवायसाठी. अशा प्रकारे माझ्या ह्या आजच्या कोथिंबीर आणि मेथीच्या वाळवणीच्या प्रकार तयार झालेले आहेत. अशा ह्या सुकवलेल्या मेथीची भाजी आणि कोथिंबीरचा तुम्ही वर्षभर वापर करू शकता. फक्त हवाबंद डब्यामध्ये ही ठेवायची. त्याला कीडही लागत नाही आणि खराबही होत नाही. अशा प्रकारे माझ्या 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत वाळवणीच्या. तुम्हाला जर आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.